संस्कार फाउंडेशन तर्फे शिवसेना उपशहर प्रमुख समीर बागवान यांच्या पुढाकारानं 29 नोव्हेंबर रोजी व्हेजिटेबल अँड फ्रूट कार्व्हिंग बेसिक कोर्सचे आयोजन करण्यात आले। प्रशिक्षक उषा रेणके यांच्या माध्यमातून परिसरातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा हा कौशल्य विकास उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यशाळेत फ्रूट कार्व्हिंगची तंत्र, चाकू हाताळण्याच्या सुरक्षित पद्धती, आकर्षक डेकोरेटिव्ह प्लॅटर्स बनवण्याची कला तसेच लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनसह प्रत्यक्ष सराव अशा अनेक गोष्टी शिकवण्यात आल्या। महिलांसाठी हा कोर्स भविष्यात उत्पन्नाचे उत्तम साधन ठरू शकतो यावरही विशेष भर देण्यात आला। या उपक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला। ऑनलाईन नोंदणी फक्त 20 महिलांसाठी ठेवली असतानाही उत्सुकतेपोटी 35 पेक्षा अधिक महिला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या। या प्रतिसादामुळे उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले। उपस्थित महिलांनी समीर बागवान यांचे मनपूर्वक आभार मानत सांगितले की समीर बागवान नेहमीच आम्हाला उपयोगी ठरतील असे विविध उपक्रम राबवत असतात। हा कोर्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला। अरे बहुत बहुत थैंक्स जिन्होंने भी रखा है, सर ने बहुत थैंक्स, क्योंकि हम लोगों के लिए तो बहुत ही अच्छा है। मेरे अभी तो क्या है, बच्चों की शादी हुई है तो ससुराल वाले आते हैं तो इतना अच्छा डेकोरेशन करके रखते हैं, तो वो लोग भी बोलते हैं जाके कि अरे वाह क्या डेकोरेशन किया था। तो मैं तो बहुत थैंक्सफुल हूँ इतना अच्छा प्रोग्राम रखने के लिए। सो ग्रेट। समीर बागवान का किस तरह से कौतुक करेंगे आप? अरे मैं तो शब्द ही नहीं है उनके लिए प्रशंसा करने के लिए, इतना अच्छा करें, शब्द ही है, मतलब डिक्शनरी में शब्द ही नहीं है कि क्या यूज करें, उनको थैंक्स कैसे दें। बहुत अच्छा लगा, हम जैसी लेडीज के लिए यहाँ पे आए तो सीखने को मिला। संस्कार फाउंडेशन ने ये मतलब बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया। मेरी फ्रेंड ने ही मुझे यहाँ पे बुलाया है, तो मैं फर्स्ट टाइम आई हूँ, लेकिन मुझे बहुत अच्छा लगा। समीर बागवान जी का किस तरह से आभार मानेंगे, क्या है? बहुत बहुत थैंकफुल हम लोग हैं उनके लिए, क्योंकि इन्होंने जो ऑर्गेनाइज किया है यहाँ पे सारी लेडीज जो हैं वो मुझे नहीं लगता सब होम मेकर हैं यहाँ पे जितनी भी हैं, तो इनको बहुत अच्छा लग रहा है और सब बहुत मन से और लगन से कर रहे हैं। खरं तर खूप बायकांना महत्वाचं आहे, कारण की साधारण तरी आपण एवढं घरातल्या रोजच्या स्वयंपाकघरातून आपण हे सगळं नाही म्हणजे करायला वेळ नसतो किंवा घाईघाईच्या गडबडीमध्ये आपण तेवढं पुरेसे लक्ष देत नाही। पण भाईंनीचे ही आता इथे म्हणजे फ्रूट कार्विंग किंवा व्हेजिटेबल कार्विंगचा जो क्लास ठेवलाय, बऱ्याचशा महिलांना बाहेर गेल्यानंतर परवडतही नाही ते पैसे देऊन तेवढं शिकणं, पण इथे त्यांनी फक्त कमी पैशात म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे, 151 रुपये काय एवढे नाही, म्हणजे फुकटच हा क्लास आहे, तर इतका छान घेतला आणि छान महिलांना प्रशिक्षण देत आहे। ऍक्च्युली समीर आणि माझा फार पूर्वीपासूनचा मित्र आहे, तर हे समथिंग युनिक आहे आणि मला वाटतं की याच्यात थोडं पुरुषांनी पण ट्राय केलं पाहिजे, कारण हे काय अगदी जेवण बनवण्यासारखे अगदी काही किचकट नाही, याच्यात म्हणजे जास्त करून हस्तकला आहे। म्हणून मग मी समीर मला म्हणाला की असं काहीतरी आपण करतोय, तर म्हटलं आपण जाऊन बघू। तर मी आणि दत्ता आम्ही दोघे आता ट्राय करतोय। तसं दत्ता नेहमीच आता त्याच्या मिसेसला घरी कामाला मदत करत असतो, तर म्हटलं आता आम्ही थोडासा प्रयत्न करू आणि काहीतरी मित्रमंडळी परिवाराबरोबर जर कधी काय पार्टी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये थोडी आपली कला दाखवण्याचा वाव मिळेल। खूप छान आहे प्रशिक्षण केलं ना, आमच्याच महिलांसाठी ते चांगली संधी आहे, असं काही शिकायला भेटत नाही, तर आम्हाला हे शक्यतो भेटत नाही करायला, तर त्यांच्या ह्याच्याने आम्हाला हे संधी भेटली करायला, तर त्यांचा आभार मानतो।
एकदम मनापासून त्यांचे मी आभार मानते. अशा प्रकारचे प्रशिक्षण अजून ठेवले पाहिजे का? हो आतापर्यंत जे काही प्रशिक्षण त्यांनी घेतलं ना, आता म्हणजे रांगोळीचं वगैरे, आता हे फ्रुट्स व्हेजिटेबल, आम्हाला जे आता संस्कार फाउंडेशन तर्फे त्यांनी जे आतापर्यंत उपक्रम चालू केलेले ते महिलांसाठी खूप छान पद्धतीने त्यांनी ते चालू केले आणि त्याच्या मार्फत आम्हा सगळ्या महिलांना काही नाही काही करण्यामध्ये खूप फायदा झालेला आहे आणि त्यात महिलांपर्यंत आम्ही बाकीच्या लोकांना पण या म्हणून सांगून ते उपक्रम चालू करतो आणि आतापर्यंत त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप काही काही घेतलेलं आहे. त्याच्यात सगळ्या महिलांनी खूप छान प्रकारे त्यांना सपोर्ट करून इथपर्यंत ते आलेलं आहे. हम लोग बहुत खुश है। अच्छा, हमने ये सब मतलब अटेंड करने के लिए आए, फर्स्ट टाइम हम लोग ने अटेंड करने के लिए आए, अपने 4 फ्रेंड को भी साथ में लेके आए। सांगितलं तर तुम्ही आता मला प्रश्न विचारला हा जास्ती बरं वाटलं महिलांसाठी किती हे आहे. कारण की कुठलाही कला असून दे, कुठलाही व्यवसाय असून दे, महिलांसाठी आज महिला मागे नाहीये. आणि आज मी हे जे व्हेजिटेबल अँड फ्रुट्स कार्विंगचं जे कोर्स, बेसिक कोर्स त्यांच्यासाठी ठेवलंय, समीर सरांनी ठेवलंय. आणि समीर काय ना काय नवीन घेऊन येतच असतो, काय बोलायलाच नको त्याचं. सगळ्यात पहिले तर मी समीरचं अभिनंदन करते, काय त्यांनी महिलांबद्दल असं विचार केला. या कोर्सनी सगळ्यात पहिले तर मोठा उद्योग आहे आणि खूप पैसे याच्यात येतात. करायची तरा बरोबर असेल, हॉटेल मॅनेजमेंटची मुलं बोलवतात आपल्याला शिकवायला, म्हणजे स्टार्टिंग फर्स्ट सेशनला देतात हे लोक हे कोर्स. मग हे लग्नामध्ये काम येते, कोणाचे मोठे मोठे काही फंक्शन्स असतात तिकडे हे काम येते, डेमोज देतात. आपण आजकाल मुलांना शाळेत बोलवतात तर त्यांना काहीतरी बनवता येते तर त्यांच्यासाठी काम येते. म्हणजे या कला व्यवसाय तर आहेत पण ही कला कधी मरत नाहीये. आता मीच 85 पासून करते आणि ह्या कलेमध्ये पैशाचं काहीच कमी नाही. फक्त त्याला राईट वेने आपण गेलो, त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवली आणि केली तर आपल्याला ह्या एक चांगला उद्योगच आहे मला म्हणायला. म्हणजे माझे पण साई क्लासेस म्हणून क्लासेस चालू आहेत. मी 85 पासून ते करते आणि खूप सुंदर चालतात. आजचा महिलांचा जो प्रतिसाद बघता कसं वाटतंय? खूप बरं वाटलं आणि मेन म्हणजे फक्त प्रतिसाद नाही, त्यांचं पिकिंग अप पॉवर बघितलं. आजच्या महिला इतक्या ऍक्टिव्ह आहे, इमिजिएटली पिका. त्यावेळी जेव्हा मी शिकवायची मला एक वस्तू 3-3दा रिपीट करायला लागायची आणि एवढ्या लांब मी बसली आहे तरी सगळ्या महिला इतकं व्यवस्थित रिपीट करतात. त्यामुळे खूप छान वाटलं मला. शिकायची जिद्द मेन ते असते महिलांमध्ये, आज ते जास्ती आलेलं आहे. कुठल्याही गोष्टीची शिकायची जिद्द आणि मी काहीतरी आहे प्रेझेंटिंग माय सेल्फ. आम्हाला असं वाटलं की आता महिला आज शनिवार आहे, थोडं फ्री असणार, चला त्यांना काहीतरी घरापासून काहीतरी ते वेगळं काय त्यांना करायला आम्ही असं हे केलं की बाबा चला घरात जे आहे वस्तू त्याच्यातून आपण काय बनवू शकतो आणि हे क्रिएटिव्हिटी त्यांना दाखवण्यासाठी आम्ही तिथं बोलवलं आहे. महिलांचा कसा प्रतिसाद भेटलाय? चांगला प्रतिसाद भेटला. आम्ही त्यांना असं झालंय की आम्हाला असं वाटलं की आता आम्ही सेकंड बॅच पण घ्यायला हवी आम्हाला, कारण की एवढे 50 लेडीज आम्ही एकत्र बसू शकत नाही, तर आम्ही सेकंड बॅच पण घेणार आहे. विविध प्रशिक्षण हे देतच असतात, परंतु हे काहीतरी वेगळं प्रशिक्षण आहे. या माध्यमातून उत्पन्नाचं साधन महिलांसाठी उपलब्ध होईल का? हो, होणारच, नक्कीच होणार. कारण की ह्याच्यात त्यांनी ऍडव्हान्स कोर्स केलं ना तर त्यांना ते चांगलं होईल, त्यांचा बिझनेस खूप चांगलं होईल. संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून सीवूड्स मध्ये काम करत असताना सातत्याने वेगवेगळे उपक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमचा उद्देश हाच असतो आणि हाच राहिला आहे की लोकांना वेगवेगळ्या कले गुणांमध्ये प्रावीण्य मिळावं, त्यातून एखाद्याला जर का त्याचा रोजगारही मिळाला तर रोजगारातून त्यांनी पुढे जावं. आम्ही संस्कार फाउंडेशनच्या मदतीने या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती बनवल्या शाडूपासून, छत्र्या रंगवल्या, त्याच्यानंतर आपण रांगोळी प्रशिक्षण केंद्र घेतलं, मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा घेतली. आज त्याचाच एक उपक्रमाचा भाग म्हणून सगळ्यांसाठी फ्रूट अँड व्हेजिटेबल कार्विंगचं बेसिक कोर्सचा कॅम्प आता या ठिकाणी घेतलेला आहे. हा जो कोर्स आहे ते उत्पन्नाचं माध्यम महिलांसाठी ठरेल का? निश्चितपणे. आता आजच्या ज्या आमच्या प्रशिक्षक आहेत सौ उषाताई रेणके या क्षेत्रातील ख्यातनाम प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलं की याच्यातून सरावातून त्यांचं जे उत्पन्न सुरू झालं त्यांनी आयुष्यामध्ये लॅक्समध्ये त्यांना ते पैसे मिळाले आणि आज त्या कॅटरिंग कॉलेजमधल्या मुलांना सुद्धा शिकवतात. त्यामुळे यातून एखाद्या महिला भगिनीला स्वयंरोजगार सुद्धा मिळू शकतो. महिलांचा कसा प्रतिसाद त्याच्यासाठी मिळाला आहे कोर्ससाठी? प्रत्येक महिलेला या कोर्सची लाभ घेता यावा म्हणून आम्ही 20 महिलांची बॅच बनवण्याचं ठरवलं होतं. मात्र आपण पाहताय किमान 25 ते 30 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ठेवून सुद्धा
वॉक इन पद्धतीने 5-6 महिला आलेल्या आहेत आणि आलेल्या प्रत्येक महिलेला संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून भाज्या फळं आमच्यातर्फे देण्यात आली, साहित्याची व्यवस्था करण्यात आली, जेणेकरून प्रत्येकीला प्रशिक्षण मिळावं आणि त्याच्यातून त्यांची आवड जोपासली जावी.